आज आपण मेथीपासून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी इथे बघा मी 2 बटाटे त्यावरची साल काढून घेतली आणि बटाट्याचा किस तयार करून घेतलेला आहे। 2 पाण्याने बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतला। त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये हा बटाट्याचा किस टाकून घ्यायचा आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतले, हे सुद्धा यामध्ये टाकून घेतले। मेथीची एक जुडी स्वच्छ धुवून घेतली आणि अगदी बारीक अशी ही मेथी कापून घेतलेली आहे। अशा हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या, त्या सुद्धा यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। त्यानंतर यामध्ये जिरे, ओवा, हळद, धणे पावडर, थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट सुद्धा टाकून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मसाले वापरू शकता। चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा एवढा यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। टाकून घेतलेले सगळे साहित्य आपल्याला छान असे मिक्स करायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। तर बघा मी सगळे साहित्य छान हाताने असे छान कुस्करून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। तर 2 वाटी एवढं बेसन पीठ मी यामध्ये टाकून छान यामध्ये मिक्स करून घेतलं। अजिबात एक थेंबही पाण्याचा वापर न करता हे पीठ आपल्याला यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर जेवढं मावेल तेवढंच बेसन पीठ आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। तर आज आपण यापासून छान मस्त असे मेथीचे पकोडे किंवा मेथीचे भजे बनवणार आहे। मेथीमध्येच भरपूर प्रमाणात पाणी असते, त्यामुळे आपल्याला अजिबात एक थेंबही पाणी इथं लागत नाही। तर बघा पीठ छान असं भिजून तयार झालेलं आहे। लगेचच मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलं। तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करून घ्यायची आहे आणि तेलामध्ये मावतील एवढे भजे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लहान मोठे भजे टाकून घेऊ शकता। तर इथे बघा मी छोट्या आकाराचेच भजे तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत। एका साईडने भजे व्यवस्थित असे सेट झाल्यानंतर आपल्याला चमच्याने दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी भजे छान मस्त लालसर रंग येईपर्यंत किंवा कुरकुरीत होईपर्यंत हे भजे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता भज्यांना छान असा रंग आलेला आहे आणि भजे छान आतपर्यंत असे तळल्या सुद्धा गेलेले आहेत। तर बघा मस्त तेलामधून पहिली बॅच अशी तळून झालेली आहे। हे भजे आता मी काढून घेते। तर तुम्ही इथे भज्याचा आवाज सुद्धा ऐकू शकता की भजे किती छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत। भजे वरून छान अगदी कुरकुरीत आणि आतून छान खुसखुशीत असे हे भजे बनवून तयार झालेले आहेत। मला ही रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडली का? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।